बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। खरं म्हणजे गैरसमज, ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत, कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं। परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधी बंद होणार नाही। ई-KYC या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-KYC आहे। तो ई-KYCमुळे पैसे मिळतात, ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही। कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे, काळजी करण्याचं कारण नाही। लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिलेली आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्याचसोबत KYC बद्दल देखील अपडेट आलेलं आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा 17वा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ते देखील पाहणार आहोत। बघा, तुम्हाला आता 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटलेला असेल। तुम्हाला 16वा हप्ता ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। आले तर धन्यवाद, हो म्हणून तुमचा जिल्हा देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून कळेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेले आहेत। आणि आलेले नसतील पैसे तुमचे तर नाही म्हणूनही सांगा, जेणेकरून समजेल की किती लाडक्या बहिणींचे पैसे येणं बाकी आहे। तर बघा, त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीही बंद होणार नाही, ती चालूच राहणार आहे, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-KYC साठी मुदत वाढणार का, त्याच्याबद्दल देखील अपडेट आलेला आहे। काय म्हटले नेमकं आपण बघणार आहोत। त्याचसोबत तुमचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो कधी भेटेल त्याची देखील माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत। तांत्रिक अडचणीमुळे बघू शकता 2.40 कोटी महिलांपैकी केवळ 80 लाख लाडक्या बहिणींचीच ई-KYC पूर्ण सध्या झालेली आहे। त्यामुळे विभागासमोर मोठं आव्हान समोर उभं राहिलेलं आहे ई-KYC बद्दल। बघा, ई-KYC करणं तुम्हाला आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि 18 नोव्हेंबर पर्यंतची या ठिकाणी तुम्हाला ई-KYC ची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे। याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील याची माहिती जी आहे ती दिलेली होती। तर बघा, काय म्हटले नेमकं, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या 18 नोव्हेंबर पूर्वी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे। महिलांनी या कालावधीत आपली ई-KYC पूर्ण करण्याचं आवाहन स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमित तुमचा जो आर्थिक लाभ आहे तो मिळावा यासाठी ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्ही देखील ई-KYC केलेली असेल, तुम्हाला काय काय ई-KYC करताना एरर येतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमची ई-KYC पूर्ण झालेली आहे की नाही तेही सांगा। तुम्हाला OTPचा एरर येतोय की आधार नंबर या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही आहे किंवा OTP येत आहे परंतु ई-KYC करताना कोणाचा आधार नंबर टाकायचा हा प्रॉब्लेम येतोय का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। बघा, 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे जे अधिकृत संकेतस्थळ आहे महाराष्ट्र शासनाचं लाडकी बहीण योजनेचं, यावरती ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींची ई-KYC देखील पूर्ण झालेली आहे। तुमच्या काही लाडक्या बहिणींची देखील या ठिकाणी ही ई-KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली असेल। तुमची झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता उर्वरित लाभार्थ्यांपैकी या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी त्यांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेलं आहे। ट्विटरवरती त्यांनी ट्विट करून ही पोस्ट दिलेली होती। तर लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं अशी अट या ठिकाणी घेतलेली होती। मात्र अनेक अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेत असल्याचं दिसून आलेलं होतं।
त्यांना या ठिकाणी वगळण्यासाठी किंवा KYC प्रक्रिया जी आहे त्याच्या माध्यमातून पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया जी आहे ती बंधनकारक लाडक्या बहिणींना करण्यात आलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार 2 महिने उलटले तरी अद्याप अर्ध्याही लाभार्थी महिलांची KYC पूर्ण झालेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे 2.40 कोटी महिलांपैकी फक्त 80 लाख लाडक्या बहिणींचीच KYC पूर्ण झालेली आहे. त्यामुळे विभागासमोर आता मोठं आव्हान समोर आलेलं आहे. बघा, 2.40 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. त्यापैकी फक्त 80 लाख लाडक्या बहिणींचीच KYC सध्या पूर्ण झालेली आहे अशी माहिती सध्या आलेली आहे. तर महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेत सध्या 2.40 कोटी लाडक्या बहिणी लाभ घेतात. तर 18 सप्टेंबरपासून या ठिकाणी ही KYC प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापासून तुमचा GR जो आहे तो आलेला होता आणि दरवर्षी आता KYC तुमची करणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या महिलांची KYC सुरू करण्यात आली होती. मात्र OTP येण्यात अडचण, तर काही आधार संलग्नित अडचणीमुळे महिलांना KYCला अडचणींना या ठिकाणी भरपूर सारे एरर जे आहेत ते येत आहेत, त्याला सामोरं जावं लागत आहे. कधी वेबसाईट बिजी असते, कधी वेबसाईट ओपन होत नाही. वेबसाईट ओपन झाली तर आधार क्रमांक टाकल्यास आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही. हा एक मोठा या ठिकाणी एरर जो आहे तो येताना दिसतो. त्यासोबत OTP न येणं आणि आधार क्रमांक नेमका कोणाचा टाकायचा, वडिलांचा टाकायचा की पतींचा टाकायचा, या ठिकाणी ते हयात नसतील तर नेमका आधार क्रमांक कोणाचा टाकायचा, हा मोठा प्रश्न लाडक्या बहिणींसमोर आलेला आहे. त्याच्यासाठी देखील ऑप्शन अजून आलेलं नाही. तर लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिलांची KYC सध्या पूर्ण झालेली आहे. मात्र 18 नोव्हेंबरपूर्वी KYC पूर्ण करण्याचं आव्हान असून त्यासाठी जनजागृती करण्यावरती भर देखील देण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांची KYC पूर्ण करून या ठिकाणी KYC बद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी 18 सप्टेंबरपासून ही योजनेची KYC सुरू करण्यात आली. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढून देखील या ठिकाणी 5 लाखाऐवजी प्रतिदिन 10 लाख KYC करण्यासाठीची क्षमता करण्यात आली. दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्व्हरची वाढवलेली क्षमता पाहता 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांची KYC पूर्ण होणं अपेक्षित आहे असं म्हटलं जात आहे. तर मात्र काही प्रमाणात लाभार्थ्यांची KYC राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. विधवा तसेच घटस्फोटित महिलांनी KYC करण्यासाठी मोठी अडचण त्यांना येत आहे. तसेच या ठिकाणी आपण जर बघितलं, पती तसेच वडील हयात नसल्याने त्यांना KYC करण्यात येत नसल्याचं विभागाकडे तक्रारी देखील करण्यात येत आहेत. याच्याबद्दल मात्र अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त KYC करण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. असे भरपूर सारे एरर जे आहेत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना सध्या येत आहेत. तर लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे जे आहे थांबवण्यात देखील आलेले होते. जून महिन्यामध्ये आपण बघितलं होतं त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा लाभ जो आहे तो देखील स्थगित करण्यात आलेला होता आणि जशी त्यांची या ठिकाणी पडताळणी होईल तशी त्यांचा लाभ जो आहे या ठिकाणी वाटप केला जाणार होता. तर या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर 20 लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू देखील करण्यात आले होते. ही माहिती या ठिकाणी देण्यात आली. बघा, 26 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ स्थगित करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही 6 लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. म्हणजे त्यांची पडताळणीमध्ये काही अडचणी आलेली असतील. तर विविध विभागांमध्ये 7,000 सरकारी कर्मचारी असल्याचं देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं देखील आढळलेलं होतं. असे भरपूर सारे या ठिकाणी प्रॉब्लेम समोर आलेले होते. तर या महिला कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडून संबंधित विभागाकडे पाठवण्यात देखील आलेली आहे. त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत असून पैसेही वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. तर 12,000 पुरुष लाभार्थी यात सापडले असून त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. लाडकी बहीण योजनेत सरकारने छाननी प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे आणि ही प्रत्येक महिन्यामध्ये छाननी प्रक्रिया केली जाते. सरकारकडून काही नियमात या योजनेच्या बदल करण्यात आल्याने लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये देखील घट झालेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचं देखील समोर आलेलं आहे. सध्याच्या घडीला 2.41 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असून आतापर्यंत महिला व बाल कल्याण विभागाने 26.34 लाख लाभार्थी जे आहेत त्यांची खाती वगळलेली आहेत. आता
आता बघा नोव्हेंबरचा हप्ता मग तुम्हाला कधी भेटणार आहे. आता ही KYC बद्दलची प्रोसेस आपण बघितलेली आहे, त्याच्याबद्दलची अपडेट बघितली. KYC प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तुम्हाला जर काही एरर येत असतील, तुमची प्रक्रिया राहून गेलेली असेल तर त्याची मुदत वाढवण्याची देखील शक्यता असू शकते. ती परिस्थिती पाहून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटलेला आहे, परंतु सध्या तुमचा 17वा हप्ता म्हणजेच तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार की नाही त्याच्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे ते आपण बघणार आहोत. बघा नोव्हेंबरचा हप्ता तुमचा लेट होऊ शकतो, कारण की राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वारवत आहे. राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारखा जाहीर झालेल्या आहेत. यामुळे राज्यातील 288 निम शहरांमध्ये आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात कोणता निधी दिला जात नाही, आर्थिक लाभाचा निधी दिला जात नाही. त्याआधीच ऑक्टोबरचे पैसे देखील जमा झालेले आहेत. त्यामुळे कदाचित महिलांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी लेट भेटू शकतो. त्याच्याबद्दलचं सध्या जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटलेला असेल, त्याच्यानंतर हा नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. त्याची जशी अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी शेअर केली जाईल. तर सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.